मनोज बागवे. हे 4थं सेशन असेल माझं जवळजवळ आणि एव्हरी सेशन माझ्यासाठी नवीन काहीतरी असं सरांकडनं भेटतं. खूप खूप धन्यवाद त्याबद्दल की तुम्ही एवढा वेळ काढून आमच्याकडे आलात आणि तुमचं एवढं सुंदर मार्गदर्शन आम्हाला दिलं. दुसरी गोष्ट जे सरांनी सांगितलं खूप काही सांगितलं, खूप काही सांगितलं, खूप काही आलं, खूप काही लिहिलं गेलं. आणि जेव्हा प्रत्यक्षात आता जेव्हा तुम्ही उतरवणार, जो माझा एक्सपिरियन्स आहे तो सांगते, प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही उतरवणार तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम्स येणार आहेत. अनकंडिशनल लव्ह देताना असं वाटणार अरे मी याला जास्तच प्रेम देते का, म्हणजे फुकट तर नाही ना जाणार, असा लिटरली क्वेश्चन स्वतःला येईल. बट देन आय एम टेलिंग यू बिलीव्ह इट. जेव्हा आपण काही चांगलं करायला जातो, चेंजेस करायला जातो, तेव्हा असं वाटतं की सगळे यक्षप्रश्न माझ्यासमोर होते. म्हणजे ही माझी परीक्षा चालू आहे का आता, मी काहीतरी बदलायचा प्रयत्न करते तर हे होणार, पण मागे हटू नका. तर सांगते करा. तुम्हाला त्रास होईल, 10 दिवस 12 दिवस तुम्हाला असं वाटेल की मी करतोय किंवा करते, त्याच्याप्रमाणे होत नाहीये. मुलं माझ्या कंट्रोलमध्ये नाही येतं किंवा मी मागते तर आता मला जास्त करून दाखवते. सो बिलीव्ह इट, नाही असं होणार आहे. एका पॉईंट नंतर मुलांना कळणार, थोडा वेळ द्यावा लागेल. आणि खरंच म्हणजे सर खूप सारं बोलायचं होतं मला आता, पण इथं उभं राहिल्यावर मे बी इमोशनल त्याच्यात मला बोलता येत नाहीये. सो आय जस्ट वॉन्ट टू टेल यू एक दुसरी मोठी रिक्वेस्ट होती की जसं तुम्ही आमचं पॅरेंट्सचं सेशन घेता तसं आम्हा मुलांचं पण सेशन घ्या. आम्हा मुलांना सांग, काही मुलं खेळताना खूप रडकी असतात आणि चिडखोर असतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही आमच्या सगळ्यांचं सेशन घ्या अशी रिक्वेस्ट रुद्र मनोज बागवे यांच्याकडे. मला वाटतं ते लिटरली 2 दिवस असं चालू आहे, मम्मा मुलांसाठी काहीतरी कर. सो आय वॉज लाईक की ठीक आहे आपण बघूया. सो मी सरांना सर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगते, कदाचित लवकरच किंवा मेच्या वॅकेशन नंतर आपण एक सेशन कदाचित होईल. किती मुलं असतील मला माहिती नाही, पण माझं नक्कीच असेल. सो आपण मुलांसाठी एक छान सेशन ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांना गायडन्स करणार की जसं आम्हाला सांगितलं की त्याच्यासाठी कसं रिस्पेक्ट द्या, त्यांना कसं तुम्ही अगदी फुलासारखं त्यांना जोपासा किंवा त्यांना त्यांची काळजी घ्या, तशीच त्या मुलांना आत्ताच्या या घडीला, आत्ताच्या या युगात खूप गरजेचं आहे की आई वडील त्यांच्यासाठी काय करतात आणि आई वडिलांसाठी आई वडिलांची किंमत आहे, पण आई वडील हे काय आहे किंवा समाजातली प्रत्येक व्यक्ती, नुसती आई वडील नाही, की त्या मुलांना काहीतरी असं त्यांचं जसे आम्ही भारावून जातो ना तशी मुलं भारावून जायला पाहिजे. तर इट्स अ रिक्वेस्ट. मला माहिती नाही बसलेल्यापैकी किती पॅरेंट्स पार्टिसिपेट करतील, पण फक्त मुलांची शाळा. पॅरेंट्सला एंट्री नाही, नो कॅमेरा, नो रेकॉर्डिंग. ओके, थँक्यू सो मच सर, थँक्स अ लॉट. आणि खरंच आपल्याला भांडूपमध्ये अजून खूप प्रोग्राम्स असे सेशन्स कदाचित मी तुम्हाला सतत बोलले. माझ्या एक्सपेक्टेशन प्रमाणे माझ्या लिस्टमधले काही असे बरेचसे पॅरेंट्स आलेले नाही आहेत. आय डोंट नो ते काय विचार करतात. ह्या थोडा आपला ऑर्थोडॉक्स माइंड आहे, ज्यांना थोडा यायला वेळ लागतो. मला अजून भरपूर पॅरेंट्स एक्सपेक्टेड होते, मी पर्सनली त्यांच्याशी बोलले, स्टील ते नाही आले. मे बी थोडंसं एक असतं प्रत्येकाला. तर तुमच्या ओळखीमधनं जे कोणी असेल आणि ज्यांना वाटत असेल खरंच काहीतरी गायडन्स मुलांसाठी मिळतोय, तर जरूर आम्हाला कॉन्टॅक्ट किंवा सरांना डायरेक्ट सरांना संपर्क करा. सो म्हणजे सर अजून भांडूपमध्ये जर असेच आपल्याला सेशन्स ठेवता आले आफ्टर वॅकेशन, आपण नक्की ठेवूया. कारण कदाचित आम्ही जेवढे पोहोचू शकलो तेवढे आम्ही पोहोचलो, तरीही आमच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे नाही तेवढा क्राऊड आला. मला असं वाटतं अजून जगात भरपूर लोक आहेत ज्यांना अशा प्रकारची गायडन्सची गरज आहे. कारण आल्यानंतर काही लोक मला अगदी असं बोल्ड, डबल इन्व्हर्टेड कॉमा, अंडरलाईन, मी 6:30च्या पुढे थांबणार नाही, 6:30ला जायचं, माझी सुरमई वाट बघते, बस आय एम टेलिंग यू. आणि आता इथे 7:30 8:30 झाले तरी माहिती नाही की सुरमई टळली की नाही. सो आय एम टेलिंग यू, म्हणजे खरंच ही एक पोचपावती आहे, नोट आहे की घड्याळावर पण लक्ष नाहीये. सो क्रेडिट एव्हरीथिंग गोज टू यू ओनली सर. तुम्ही सगळ्यांना असं खेळवून ठेवलेलं आहे. थँक्यू सो मच.